पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशनचा नव्याने चार्ज घेतलेल्या पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पहिल्या दिवसापासूनच कामाचा जोरदार सपाटा लावला असून अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवलंय। गावातून दररोज पायी गस्त, शाळा कॉलेजेस जवळील गस्त, तसेच ट्रॅफिक कंट्रोल व बेशिस्त वाहन चालकांवरील कारवाया, फॅन्सी नंबर प्लेट व काळ्या गॉगल इत्यादीवरील कारवायांमुळे शिरूर पोलीस स्टेशन सध्या संपूर्ण तालुक्यातील कामगिरीत उजवे ठरत असल्याच्या चर्चा होत आहेत। जुन्या पेंडिंग फाईल्स काढून त्यातील गुन्ह्यांचा जोरदार शोध सुरू असून अनेकांवर कारवायाही केल्या गेल्यात। त्याच पार्श्वभूमीवर शिरूरमधून दुचाकी चोरणाऱ्या पाथर्डीच्या वैभव बोरुडे व ऋषिकेश पवार या दोन अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात यश आले असून त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यांच्याकडून आतापर्यंत 4 लाखांच्या 7 दुचाकी हस्तगत करण्यात यश आल्याची माहिती शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी पत्रकार परिषदेत देत शिरूरचे नवीन पोलीस निरीक्षक व स्टाफचे संपूर्ण कामकाजाबाबत कौतुक केले। याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। शिरूर पोलीस स्टेशनला नव्यानेच नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब यांनी त्यांच्या टीमने आपल्या इथं चोरीस गेलेल्या गाड्या व इतर ठिकाणी चोरीस गेलेल्या गाड्या 7 गाड्या अशा पकडण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये वैभव राजेंद्र बोरुडे व ऋषिकेश राजेंद्र पवार राहणार पाथर्डी अहमदनगर या दोघांना अटक केलेली आहे आणि यांच्याकडनं 7 गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि सदरच्या 7 गाड्यांची किंमत 4 लाख रुपयापर्यंत आहे आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारे माहिती घेऊन काम केलेलं आहे आणि आणखी त्यांच्याकडे गाड्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्या सदरचे आरोपी आम्ही अटक केलेले आहे।